गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स याच्यामध्ये 3 फॉर्म्युले आहेत. ए प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाइज ए बी प्लस बी स्क्वेअर. दूसरा आहे ए मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ट्वाइज ए बी प्लस बी स्क्वेअर. हे दोन्ही सारखेच आहे, फक्त इथे प्लस आहे इथे मायनस आहे. म्हणजे इथे दोन्ही प्लस आणि हे दोन्ही मायनस. आता आपण पहिला फॉर्म्युला पाहू. समजा आपल्याला 12चा स्क्वेअर काढायचा आहे. 12चा स्क्वेअर म्हणजे 10 + 2. म्हणजे इथे ए बरोबर 10 आणि बी बरोबर 2. मग फॉर्म्युल्याप्रमाणे 10 + 2चा स्क्वेअर बरोबर 10 स्क्वेअर प्लस 2 × 10 × 2 प्लस 2चा स्क्वेअर. आता इथे 10चा स्क्वेअर 100 होतो. आता या सगळ्यांचा प्रॉडक्ट करायचा. 2 10 = 20, 20 2 = 40 प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि या सगळ्यांची ॲडिशन होते 144. आता हाच फॉर्म्युला आपण मायनसमध्ये बघू. 20 - 8 स्क्वेअर म्हणजे 20 - 8 12 झाले. मग आता इथे ए म्हणजे 20 आहे आणि बी मध्ये 8 आहे. म्हणजे 1 पासून 10 पर्यंतचे स्क्वेअर पाठच पाहिजे. मग याचं एक्सपान्शन होईल 20 स्क्वेअर मायनस 2 × 20 × 8 प्लस 8 स्क्वेअर. आता 20चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 आणि एका झिरोचे 2 झिरो. आणि इथे 2 8 = 16, 16 2 = 32 आणि हा 0 प्लस 8चा स्क्वेअर 64. आता यामध्ये हे दोन्ही प्लस आहे, ते प्लस करायचे पहिले, नंतर याच्यातून हे 320 मायनस करायचे. म्हणजे इथे हा 4 आला, 6मधून 2 गेले 4 आणि 4मधून 3 गेले 1. म्हणजे हा आला 12चा स्क्वेअर. आता हे एक्झाम्पल 5a + 6bचा स्क्वेअर. याच्यामध्ये ए प्लस बीचा फॉर्म्युला लागेल, कारण इथे प्लस आहे. ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइज ए बी प्लस बी स्क्वेअर. मग आता इथे ए म्हणजे 5a आणि बी म्हणजे 6b. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये जिथे जिथे ए आहे तिथे आपण 5a लिहिणार आहे आणि जिथे बी आहे तिथे 6b लिहिणार. मग ए स्क्वेअर म्हणजे 5a स्क्वेअर प्लस 2 × ए म्हणजे 5a आणि बी म्हणजे 6b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 6b स्क्वेअर. आता जे सोडवता येईल ते सोडवायचं. 5चा स्क्वेअर 25, ए स्क्वेअर तसाच लिहिला कारण तो सोडवता येत नाही. इथे 2 × 5 10, 10 × 6 60 आणि ए बी प्लस इथे 6चा स्क्वेअर 36 आणि बीचा स्क्वेअर सोडता येत नाही म्हणून तसंच लिहायचं. आता हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणून यांना प्लस करता येत नाही. म्हणजे हेच ॲन्सर आहे. तर हे एक्झाम्पल बघा.
a/2 प्लस b/3चा स्क्वेअर. याच्यामध्ये पण इथे प्लस आहे म्हणून प्लसचा फॉर्म्युला. a प्लस बीचा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस ट्वाईज ab प्लस b स्क्वेअर. मग आता इथे a म्हणजे a/2 आणि b म्हणजे b/3. आता हे फॉर्म्युल्यात टाकू आपण. a/2चा स्क्वेअर प्लस 2 इंटू a/2 b/3 प्लस b/3चा स्क्वेअर. आता इथे हा 2 आणि हा 2 हे कॅन्सल झाले. म्हणजे पुढची ओळ काय येईल? इथे एचा स्क्वेअर अपॉन या 2चा स्क्वेअर 4 प्लस इथे 2 2 कॅन्सल झाले म्हणजे ए बी आणि अपॉन हे 3 प्लस इथे बीचा स्क्वेअर आणि अपॉन 3चा स्क्वेअर 9. हेच ॲन्सर आहे. आता हे तिसरं एक्झाम्पल बघा. याच्यात मायनस आहे म्हणून हा मायनसचा फॉर्म्युला. a मायनस बीचा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाईज ab प्लस b स्क्वेअर. आता इथे a म्हणजे 2p आणि b म्हणजे 3q. मग a स्क्वेअर म्हणजे 2pचा स्क्वेअर मायनस 2 इंटू 2p 3q प्लस 3qचा स्क्वेअर. आता इथे 2चा स्क्वेअर 4 p स्क्वेअर मायनस 2 2 4 4 3 12 pq प्लस इथे 3चा स्क्वेअर 9 आणि q स्क्वेअर. आता हे एक्झाम्पल बघा. x मायनस 2/xचा स्क्वेअर म्हणजेच a मायनस बीचा स्क्वेअर. इथे मायनस आहे म्हणून मायनसचा फॉर्म्युला. a स्क्वेअर मायनस ट्वाईज ab प्लस b स्क्वेअर. मग आता इथे a म्हणजे x आहे आणि b म्हणजे 2/x. मग आता aचा स्क्वेअर म्हणजे xचा स्क्वेअर मायनस 2 इंटू a म्हणजे x इंटू b म्हणजे 2/x प्लस 2/xचा स्क्वेअर. आता इथे x स्क्वेअर तसाच राहील मायनस इथे हा x आणि हा x कॅन्सल झाला 2 2 4 प्लस इथे 2चा स्क्वेअर 4 आणि अपॉन x स्क्वेअर. आता 97चा स्क्वेअर काढायचा आहे तर यासाठी आपण 100 मायनस 3 असं पण घेऊ शकतो किंवा 90 प्लस 7 असं पण घेऊ शकतो. पण 90 प्लस 7 घेण्यापेक्षा 100 मायनस 3 घ्यायला सोपं जाईल म्हणून आपण मायनसचा फॉर्म्युला टाकू. a मायनस बीचा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाईज ab प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे a म्हणजे 100 100चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 100 इंटू 3
प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर. आता 100चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 आणि 2 झिरोचे 4 झिरो. आणि हा गुणाकार 3 2 जा 6, 6 इंटू 1 म्हणजे 6 आणि 2 झिरो प्लस 3चा स्क्वेअर 9. आता या दोन्हीची सम करायची पहिले. 1 0 0 0 9 मायनस 600. आता हा 9 तसाच येईल. हा दुसरा अंक झिरोच आहे. तिसरा अंक इथे 100मधून आता 6 मायनस करायचे आहे. मग 10मधून 6 गेले तर 4 आणि इथे 9मधून इथे 9. हे 10,000 आहे, हे 9,000 आहे. 9,409. तर 102चा स्क्वेअर म्हणजे 100 प्लस 2चा स्क्वेअर म्हणजेच ए बरोबर 100 आणि बी बरोबर 2. मग ए प्लस बीचा स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईज ए बी प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर आणि या 2 झिरोचे 4 झिरो. इथे 2 2 जा 4, 4 1 जा 4 आणि हे 2 झिरो प्लस 2चा स्क्वेअर 4. आता या तिन्हीची सम करायची. हा 4, मग हा 0 4 आणि 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 10,404. असे 1पासून 10पर्यंतचे स्क्वेअर पाठ असले तर आपण या फॉर्म्युल्यांनी स्क्वेअर काढू शकतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप अभ्यास करा. गुड बाय.